आपली या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया आहे? हॅलो, मला ऐकू येत नाही. तुमच्या मागे काहीतरी आवाज येत आहे. हॅलो हॅलो, सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तुमचा आवाज पोहोचतोय, पण मागच्या कोणाचा म्हणजे टीव्ही चालू आहे की काय आवाज येऊन राहिला? निश्चितच माझा असा प्रश्न होता की आता अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालेलं आहे, मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाला हा मोठा धक्का आहे. आपली काय पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? आम्हाला निवडणूक आयोगाचा जे काही निकाल आज अजितदादा पवारांच्या बाजूने लागलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहे, त्या निर्णया आल्यामुळे आम्हाला समाधान आहे. निश्चितच, मात्र आपण जर बघितलं तर विधानसभा अध्यक्षांचा निकाल मात्र यायचा बाकी आहे. तो निकाल नेमका कसा लागू शकतो या संदर्भात आपण काय म्हणाल? आता विधानसभा अध्यक्ष काय निकाल देईल त्याच्यावर मी तर काय भाष्य करू शकत नाही. निकाल येऊ द्या. पण एक नक्की आहे की आजचा जो इलेक्शन कमिशन जे संविधानिक एक संस्था आहे आणि त्यांच्याकडून हा निकाल लागणं म्हणजे एक प्रकारे आम्हाला म्हणजे आमची भूमिका आणि आमच्याकडे पक्ष आहे त्याला पुरस्कृत करतो. प्रफुल्लजी, काही वेळापूर्वी आम्ही शरद पवार गटाच्या काही नेत्यांसोबत देखील बातचीत केली होती, तर यावेळेस आपल्या गटाकडून किंवा आता राष्ट्रवादीकडून आयोगाची दिशाभूल करण्यात आलेली आहे असं वारंवार म्हटलं गेलंय आणि याशिवाय सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच निकाल दिला जातो असा आरोप केला जातोय. यावर आपलं काय म्हणणं आहे? असं आहे, इलेक्शन कमिशन कोणत्या आधारावर हा निकाल देत आहोत त्याच्या मागचा तुम्ही एक इतिहास बघा. 2003 मध्ये जेव्हा PA संगमानी शरद पवारच्या विरोधात इलेक्शन कमिशन मध्ये जाऊन पक्ष माझ्याकडे राहिला पाहिजे, मी पक्षाच्या म्हणजे पुढारी आहे, शरद पवार नाही, असेही त्यांनी पक्ष माझ्याकडे यायला पाहिजे मागणी केली होती. त्यावेळी सुद्धा इलेक्शन कमिशनने आधार काय घेतला होता की शरद पवारांच्याकडे जी माणसं आहे निवडून गेलेली जे माणसं आहे त्याची मेजॉरिटी असल्यामुळे पवार साहेबांच्याकडेच हा पक्ष राहिला पाहिजे. ते PA संगमा वर्सेस शरद पवार असा केस इलेक्शन कमिशनचा तुम्ही मागचा इतिहास पहा. आजच्या काही जे निकाल लागलेला आहे ते काय फार काही वेगळा नाही आहे. त्याच धर्तीवर आहे, त्याच विषय वेगळ्या पद्धतीनं आज म्हणजे त्यांच्या पुढे आम्ही गेलो होतो आणि त्याचा निकाल लागला. निश्चितच धन्यवाद प्रफुल्लजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. तर आपण या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघतोय आणि या काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा साम टीव्हीचा हा प्रयत्न आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे. तर आता अधिकृतपणे अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळालेलं आहे आणि घड्याळ हे चिन्ह देखील अजित पवार गटाकडे आज गेलेलं आहे. निवडणूक आयोगानं अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा शरद पवार गटाला मात्र मोठा धक्का आहे. अजित पवार गटाला विधिमंडळ आणि संघटनात्मक पक्षात बहुमत मिळालेलं आहे. तर संघटनेतल्या वेगवेगळ्या समित्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा बघायला मिळतोय. निवडणूक आयोगाच्या निकालात नेमकं काय आहे ते आपण बघतोय. संघटनेतल्या वेगवेगळ्या समित्यांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचं दिसलंय. तर विविध राज्यातल्या संघटनात्मक निवडणुका झालेल्या नाही आहेत. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिवाद्यांकडून केवळ नियुक्ती करण्यात आली. तर अशी नियुक्ती करण्याचा प्रतिवाद्यांना अधिकार नव्हता असं देखील या निकालात नमूद करण्यात आलेलं आहे. अजित पवार गटाला विधिमंडळ आणि संघटनात्मक पक्षात बहुमत सिद्ध झालं आणि त्या अनुषंगानं हा निकाल लागलाय.